पंच अंपायर 30 मिनिटांमध्ये 6 षटकं झाली पाहिजे. मागे बटन चालू का बघ ना पंकज. झालं झालं झालं. चला मॅचला सुरुवात करा. एका साईडला प्रणय कदम तर एका साईडला अक्षय. स्ट्राईक एंडला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला प्रणय कदम ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी सुजित वाघमारे. अभि केसरकर यांचं आगमन होतंय. सुजित वाघमारे पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉल पॉइंटच्या दिशेने कट करायचा प्रयत्न केला आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली आणि संघाचं खातं एका धावेने खोललं गेलंय. दोन तास मात्र नक्कीच लाईट गेली होती आणि थोडासा प्रॉब्लेम नक्कीच आला होता, परंतु पुन्हा एकदा आपण क्रिकेटचा हा खेळ पाहण्यासाठी सज्ज झालोय. सर्वांचं स्वागत आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय. 2:15 पहिला बॉल पडलाय दुपारच्या सत्रामध्ये. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रणय कदम अतिशय फार्मात असलेला बॅट्समन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती पचिल संघाला जिंकून दिल्या आणि आज जर पाहिलं तर तो अर्णव 11 गोळेगणी या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. तर अंकुश महाराज कुमटेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संदीप कदम सर यांना मी विनंती करेल. संदीप सर, आपल्या शुभ हस्ते अंकुश महाराज कुमटेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिफळ मागे येते. परत येणार नाहीत ना महाराज. तिकडे तिकडे बघा, तिकडे तिकडे बघा. हरिभक्त पारायण अंकुश महाराज कुमटेकर यांचा सन्मान या ठिकाणी संदीप कदम यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर चौकार पाहायला मिळतोय. प्रणय कदम याच्या बॅट मधून प्रणय कदमने जर अर्धशतक केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. रुपेश जाधव दुबईवरून मॅच पाहतायत, त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 लगातार षटकार प्रणय कदमने लगावले. चांगला बॉल या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज सुजित वाघमारे. आणि सुमित वाघमारे दोन बंधूंनी देखील पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटची वेगळी छाप सोडली आहे. कोतवाल संघासाठी आज जर पाहिलं तर राजेश सकपाळ यांचा हा संघ आपण पाहतोय. KCC कोतवाल आणि गावासाठी मात्र नक्की दोन बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत बिग बॅश 2022 मध्ये. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, अतिशय वेगात चेंडू टाकलाय फलंदाज प्रणय कदमला मात्र थांबवलं गेलंय.
काल जर पाहिलं तर मंगेश बेलोसे यांचा संघ आपण पाहिला भैरवनाथ कापडे खुर्द सुपर 12 मध्ये दाखल झाला. पडसुले 11 हा संघ देखील सुपर 12 मध्ये दाखल झाला. काल 2 संघ आणि आज जर पाहिलं तर बाबू सिनकर 11 देवपूर हा संघ देखील सुपर 12 मध्ये दाखल झालाय. हा चेंडू जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय प्रणय कदम याच्या बॅट मधून. 2 धावा तर पूर्ण नक्कीच केल्या जातील आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जर पाहिला तर पुढे जातोय 12 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें। बेलोसे यांच्याकडून त्याला पारितोषिक देखील दिलं गेलं. बॉलर कोण आहे बॉलर? गोलंदाजीसाठी निलेश साळुंके. निलेश साळुंके गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या षटकासाठी. कृपया विनंती असेल सर्वांना की 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचे. दोन्ही संघांना विनंती असेल, कॅप्टनला विनंती असेल. यानंतर बरेच आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला. अक्षय याच्या बॅट मधून पॉवर प्लेचा फायदा घेताना पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल. सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4. चौकार. हरिभक्त पारायण अंकुश महाराज कुमटेकर आज या स्पर्धेसाठी नक्कीच आले आणि भेट दिली. अरे अंकुश महाराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये जी टॉकीज वरती त्यांचं कीर्तन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर वसई या ठिकाणी बोटीमध्ये जाऊन देखील त्यांनी कीर्तन केलं आणि क्रिकेटचे चाहते देखील तेवढेच होते. परंतु काही क्रिकेटपासून थोडेसे दुरावले आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा एकदा आपला झेंडा नक्कीच फडकवताना पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुक्याचं नाव नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर अंकुश महाराज घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली रबाळे या ठिकाणी. प्रणय चोरगे, प्रणय कदम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. डावखुऱ्याचा फलंदाज, अतिशय चांगली बॅटिंग अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळते आणि रिवर्स पतीचे फटके त्याची एक शैलीदार कामगिरी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. आता मात्र फटका फसतोय त्याचा. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. धावफलक 17 या आकड्यावरती. चांगला फटका यासाठी ओळखले जातात प्रणय कदम याच्या बॅट मधून चेंडूला पाठवलं गेले आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. स्विच हिटचा फटका, रिव्हर्स फटका खेळाय प्रणय कदम याच्या बॅट मधून. चॅम्पियन ट्रॉफी डोंबिवलीमध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार घेतला गेला होता. पुन्हा एकदा तेच करायचा प्रयत्न केलाय. चेंडूचा पाठलाग, गलीमधून चेंडू निघून जातोय. धावा मिळतील 4. चौकार येताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर राजा घाडगे या संघ, शैलेशदादा कोळसकर यांचा संघ पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी धावा होता आल्या नाही आणि चांगला प्रयत्न त्यांनी केला विराट 11 संघाने, परंतु बाजी मारली मराठा वॉरियर्स या संघाने.
बॅटची एज त्या ठिकाणी घेतली आहे आणि फलंदाज नक्कीच माघारी परततोय. काय कॅच घेतली यश त्यांच्या मागे. सुमित वाघमारे याच्या माध्यमातून टिपलेला हा अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू क्रमांक पहिला बाद होताना प्रणय कदम. एक्स्ट्रॉर्डनरी पकडली कॅच. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा. बॅट्समन कोण आला बघ नवीन. वैभव. वैभव मोरे बॅटिंगसाठी स्वतः कर्णधार बॅटिंगसाठी दाखल होतोय. वैभव मोरे आणि अक्षय ही जोडी आता पाहूया कशा प्रकारे धावा बनवल्या जात आहेत, किती धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. गोळेगणी चषकामध्ये अतिशय चांगली बॅटिंग वैभव मोरेची पाहायला मिळाली होती डोंबिवलीच्या घेसर मैदानामध्ये. आणि आज जर पाहिलं तर या बिग बॅश मध्ये सोपान मोरे यांचा संघ अर्णव 11 गोलंदाजीसाठी सुमित वाघमारे. पहिलं षटक टाकलं सुजित वाघमारेने, त्याच्यानंतर निलेश साळुंके आले, त्याच्यानंतर आता पाहिलं तर स्वतः कर्णधार सुमित वाघमारे येतोय गोलंदाजीसाठी. चांगला बॉल पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाचा वेट डॉट बॉल. सुमित ना सुमित सुमित ना सुमित. सुमित वाघमारे आणि सुजित वाघमारे ही जोडी एका संघात खेळताना पाहायला मिळते. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, परंतु 38 सर्कल मध्ये बॉल अडवला गेलाय. एकच सिंगल घेतली गेली, एका सिंगलने धावफलक पुढे जातोय 28 या आकड्यावरती. लेग बायच्या रूपामध्ये पंच ही धाव कळवत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर यांना तुम्ही पाहताय. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाचा डंका नक्की त्यांनी पिटलाय. त्याच्यानंतर पोलादपूर तालुक्यामध्ये तर नक्की ते चांगले उत्कृष्ट पंच म्हणून ओळखले जातात. आणि आता अलिबागला अलीकडच्या काळामध्ये मागील हप्त्यामध्ये अलिबागची टूर करून देखील आले. संपूर्ण महाराष्ट्रभर आता त्यांचे दौरे चालू होत आहेत असे गणेश बाविस्कर. लवकर महाराष्ट्र बाहेर पण जातील. लवकर महाराष्ट्र बाहेर पण जातील अशी अपेक्षा करूया आपण. आणि लवकरच ते महाराष्ट्राच्या बाहेर देखील पंचाच्या भूमिकेमध्ये जातील अशी अपेक्षा आम्ही नक्कीच करू. तर लेग अंपायर स्क्वेअर लेग अंपायर सचिन सावंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं असे पंच. श्रीलेवन संघाचं नेतृत्व देखील त्यांनी खेळले आणि त्यांच्या श्रीलेवन संघामध्ये देखील खेळताना त्यांना पाहिलंय. हा चेंडू लॉंग ऑन मध्ये फटका खेळाय. त्या ठिकाणी सुजित वाघमारे चेंडूची फेक करेल, तद्वर एक सिंगल घेतली. अभि केसरकरची काल खेळी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अभि स्वतःवरती नाराज जरूर असेल, कारण PTPL ची स्पर्धा जिंकल्यानंतर काल सांगितलं होतं बिग बॅशला देखील प्रयत्न करू. मंगेश वेलोचे काल खुर्चीवरून हटलेच नाही तिथे.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फटका, पुन्हा एकदा सुजित वाघमारे त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक केले त्यावर एक सिंगल. एका धावेवरती समाधान मला वाटतंय. एका धावेने धाव फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आमच्या समवेत प्रसाद परब सर गुणलेखकाची भूमिका देखील पार पाडतायत आणि समालोचकाची भूमिका देखील पार पाडतायत. नक्की सर आम्ही आभारी आहोत तुमचं. आम्ही आणि ते सांगतायत की मला स्कोरिंग करणंच आवडतं खूप, परंतु एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचकापैकी एक त्यांचं नाव जरूर घेतलं जातं. रतनबुवा पाटील स्मृतिचषक स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर करतात आणि रत्नागिरी चिपळूण या साईडला देखील मोठी मागणी असते त्यांना. गोव्याला देखील आता सांगीम प्रीमियर लीगला देखील प्रसाद परब सरांना आम्ही पाहिलं. पोलादपूर तालुक्यामध्ये PTPL स्पर्धेसाठी त्यांनी देखील आपला वेळ दिला आणि बिग बॅशला देखील आज दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकताय. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 33. बिग बॅश आपण पाहतोय 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस. अजून 5 बाकी आहेत. अरे या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळते आणि या षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 34 धावा. चांगली बॉलिंग या षटकामध्ये सुमित वाघमारेची पाहायला मिळाली. फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी. ड्रिंक्स ब्रेक. चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जा आतमध्ये. लवकर जा. बरोबर 15 मिनिटं घेतले 3 ओव्हरसाठी. बरोबर 15 मिनिटं लवकर आहे का अजून? 3 ओव्हरसाठी बरोबर 15 मिनिटं घेतली. 3 षटकं नक्कीच 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाले. संदीप काल ओमकारला सांगितलं मी बऱ्याच वेळा, पण स्कोरर कोणतरी बघून ठेवा तुम्ही 4 दिवसासाठी. चौथं षटक टाकण्यासाठी सुजित वाघमारे. ये ना, आम्ही जेवलो. तुम्ही घ्या. मी असं डाव्यावर गेलो. मिसळपाव जिंदाबाद. जेवण हेवी कोण खाईल तेवढं? कसं माहिती आहे, दुपारी आंबली कधी गरमी आहे. कधी 10-11 वाजता बनवली असं ती ढवळत असते ना सारखी. ते आंबले आणि काय नाही काल जेवण. काल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय वैभव मोरेच्या बॅट मधून. हे खाल्लंच नाही मी. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 धावा, परंतु एकच धाव मिळेल. 1 धाव शॉट आहे. 1 शॉट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. अर्णव 11 गोळेगणी विरुद्ध KKCC कोतवाल. 2 संघादरम्यान ही लढत. एका साईडला राजेश सकपाळ तर एका साईडला सोपान मोरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. सुमित वाघमारे चेंडूवरती गेलाय. नो मॅच लाईन चित्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जातोय 37 या आकड्यावरती. 37.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश प्रथम पारितोषिक 55,555 रुपये व आकर्षक असा चषक, भव्य दिव्य असा चषक. द्वितीय पारितोषिक 33,333 व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. तृतीय पारितोषिक 22,222 आणि सुपर 6 मध्ये जाणाऱ्या चौथा 5वा क्रमांक 6व्या क्रमांकासाठी देखील चषक आहेत. दुपारच्या सत्रामधील 4 संघामध्ये आपण हे सामने पाहणार आहोत. पहिली मॅच चालू आहे KKCC कोतवाल विरुद्ध अर्णव 11. त्याच्यानंतर लक्ष्मण मोरे 11 विरुद्ध श्री क्षेत्र गायमुख 11 किनेश्वर. चांगला बॉल पाहायला मिळतो. सुजित वाघमारे कमबॅक करतोय. लेग बाईच्या रूपामध्ये पंच एक धाव कळवत आहेत. यानंतरची मॅच अशा प्रकारे असेल. जननी आई कुलस्वामिनी 11 विरुद्ध मराठा वॉरियर्स. टॉससाठी दोन्ही संघ यायचंय. म्हणजे ह्याच्यातून जिंकल तो सुपर 12. बाबू सिंकर गेली, हे बाहेर गेले. विराट 11 2 मॅच हारले. हे लोक एक जिंकले, हे एक जिंकले. 39 धावा स्कोर कार्ड वरती 39. चांगला बॉल, अतिशय वेगात चेंडू टाकलाय सुजित वाघमारे. M3 SPL ला देखील या खेळाडूने प्रभावित केलं होतं. सुमित वाघमारे आणि या सुजित वाघमारेने देखील अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली पोलादपूर तालुक्यामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन मराठा वॉरियर्स आणि आई कुलस्वामिनी. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला एक देखना फटका, परंतु त्या ठिकाणी चेंडू नक्की सीमारेषा बाहेर जाईल. वैभव मोरे याच्या बॅट मधून ब्रँडन स्टोक. धावा मिळतील 6. षटकार. तर षटकाची समाप्ती होते चौथ्या. या षटकारासाठी मंगेश बेलोसे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय वैभव मोरेच्या या षटकाराला. हसतायत बघा, हसतायत सर. बरोबर आहे, अप्रिशिएट. चांगला फटका सजवला वैभव मोरे याच्या बॅटमधून. गेसरच्या मैदानात देखील अशाच प्रकारची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती. गोळेगणी संघाला बक्षीस फेरीमध्ये घेऊन गेला होता वैभव मोरे. चला घाई करा. मंगेश बेलोसे कळवत आहेत की वैभव मोरे माझा आवडता खेळाडू आहे तालुक्यातील, पोलादपूर तालुक्यामधील. चला घाई करायची आहे. 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेत. सुमित वाघमारे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 5वं. चांगला फटका या ठिकाणी खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर जाईल. त्यावर 2 धावा घेतल्यात. चांगली इनिंग खेळताना पाहायला मिळतोय अक्षय देखील आणि वैभव मोरे आक्रमक होताना पाहायला मिळतोय. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळालंय. स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. वैभव मोरे नक्कीच चुकीच्या पद्धतीवरती मोठे फटके खेळतोय, तर अक्षय एकेरी 2 धावांवरती भर देताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळला. डीप मधून फिल्डर. प्रयत्न तर केले गेले होते, प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय 49 या आकड्यावरती 49. आज 80+ धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. काल 50 धावांपर्यंत आपण पाहिलं, 50-55 पर्यंत, आणि शेवटच्या मॅचला 72 धावा बनवल्या गेल्या. परंतु आज जर पाहिलं तर 80+ 85 पर्यंत धावफलक जाताना पाहायला मिळाला. चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कॅच ड्रॉप. एक इझी झेल मात्र त्या ठिकाणी सोडला गेलाय. 2च धावा घेतल्यात. 51 धावा. संघाचा अर्धशतक अर्णव 11 गोळेगणी या संघाचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 51. 51 धावा धाव फलकावरती. चला टॉस साठी यायचे मराठा वॉरियर्स आणि आई कुलस्वामिनी.
चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून चेंडू जातोय का अरे हो या ठिकाणी चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय धावा मिळतील 4. जीवाच्या कंटाने पळत होता. प्रयत्न केले गेले होते परंतु चेंडू नक्कीच त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेच्या पलीकडे अतिशय वेगात गेला. धावा त्या चेंडूवरती मिळाल्या 4. धावफलक पुढे गेलाय 55 या आकड्यावरती 55. मराठा वॉरियर्स आई कुलस्वामिनी टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित चला. चांगला बॉल वेगात चेंडू खाली राहिलाय. फलंदाज अक्षयला मात्र समजू शकला नाहीये. डॉट बॉल येतोय 55 या धावसंख्येवरती धावफलक अर्णव इलेव्हन गोळेगणी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय वैभव मोरेने घेतला आणि आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 55 धावा स्कोर कार्ड वरती बनवले गेलेत. कोल्हापूर तालुक्याचं क्रिकेट आणि क्रिकेटला मिळालं ग्लॅमर. या ठिकाणी पॉइंटला राजेश सकपाळ त्या ठिकाणी आहेत आणि कॅच घेतली गेली. फलंदाज बाद होतोय अक्षय. तर अक्षय बाद होत आहेत नवीन बॅटर मैदानामध्ये. बिग बॅश साठी नक्कीच ज्यांनी मदत केली आहे सिद्धिविनायक सेवा मंडळ बोरावळे 1000 रुपये, कापडे खुर्द 1100 रुपये, माननीय श्री शशिकांत रामचंद्र सकपाळ 2222, परसुळे डॉक्टर श्री संतोष जाधव साहेब कोतवाल 2500, निलेशदादा कोळसकर 5000, शैलेशदादा कोळसकर 5000, श्री गजानन पार्टे साहेब कोतवाल मनसे शाखा अध्यक्ष रुपये 5000 देणगी, श्री सुनील पवार साहेब डोंबिवली उद्योजक रुपये 5000, श्री दत्ताराम मोरे याचकडून 1000 रुपये, श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ बोरावळे मुंबई रजिस्टर 2000, संतोष मोरे साहेब अध्यक्ष सिद्धिविनायक सेवा मंडळ बोरावळे 1111. बॅट्समनचं नाव कळवा नॉन स्ट्राईक एंडला. कोण आहे बॅट्समन? बॅट्समनचं नाव कळवा नॉन स्ट्राईक एंड. अक्षय मालुसरे आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. अक्षय मालुसरे साखरगावचे प्रफुल्ल, संतोष मोरे साहेब अध्यक्ष सिद्धिविनायक सेवा मंडळ बोरावळे 1111, टीम ज्योती एंटरप्राइजेस 1000, बिग बॅश साठी आदर्श क्रीडा मंडळ निवे 1111, KKCC कोतवाल 1100 रुपये देणगी, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर 1111, साई पुकार क्रिकेट संघ गोळेगणी 1111, श्री लक्ष्मण मोरे साहेब 2000, भागोजी मोरे 1000, कालकाई नवलाई क्रिकेट क्रीडा मंडळ पळचिल 1001, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट 1111, संतोष सकाराम शिंदे सहसचिव 1100 रुपये. घेतलं ना दुसरं जावतं तुम्ही बोलत होते दुसरं लावे. अक्षय मालुसरे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल यानंतरच्या मॅचचा. साखरगावचे आणि संदीप कदम यांचे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. वारंवार त्यांचे स्टेटस पाहिले तर नक्कीच एक चांगले स्टेटस त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो. अक्षय मालुसरे आणि शैलेश तोरगे. चांगला फटका वैभव मोरेच्या बॅट मधून पुन्हा एकदा देखना फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील धावा 4-4 चौकार. मला जायला लागेल घरी. संध्याकाळी जाताना झोपची गरज नाही. धावफलक 61. एक वेगळ्या प्रकारचा फटका खेळायचा प्रयत्न. वैभवच्या बॅट मधून हा फटका आलाय. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि धावबादच्या रूपामध्ये फलंदाज बाद. प्रफुल्ल
मराठा वॉरियर्स कॅप्टन आलेत आई कुलस्वामीनी, रोहन कदम. चला टॉससाठी टॉस बॉक्समध्ये झाला. अक्षय मालुसरे आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल त्या ठिकाणी. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आहे हा टॉस कव्हर करा, कारण अक्षय मालुसरे बोरू टॉस करतायत. बॅट्समन कोण आलाय? प्रसाद. साखरच्या स्पर्धेमध्ये सर्वांकडे विशेष लक्ष मात्र या अक्षय मालुसरे आणि शैलेश चोरगे यांनी दिलं गेलं होतं. अतिशय चांगली स्पर्धा. साखरची 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहिली. येणाऱ्या कालावधीमध्ये देवळे गावात देखील 1,11,000 रुपयाची असणारी स्पर्धा आपण पाहणार आहोत मे महिन्यामध्ये. या बॉलवरती धावा मिळतील 4. रोहन कदम चला टॉससाठी. रोहन कदम. तर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. सॉरी 66. 66 धावा बनवल्यात आणि 67 धावांची आवश्यकता विजयासाठी. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. मराठा वॉरियर्स विरुद्ध आई कुलस्वामिनी 11. या दोन संघादरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये जाणारा दुसरा संघ आजच्या दिवसातील मिळेल. बोला ना. तर टॉस जिंकलाय मराठा वॉरियर्स. निर्णय काय असेल आपला? बॅटिंग करण्याचा. यानंतरची मॅच मराठा वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 तासापूर्वी विद्युत प्रवाह खंडित झाला होता. लाईट गेली होती, त्या कारणामुळे लाईव्ह बंद होतं. आणि tenniscricket.in वरती तुम्ही ही स्पर्धा पाहताय. tenniscricket.in म्हणजे भारतातील नव्हे तर जगातील एक नंबरची वेबसाईट म्हणून आहे, ज्यांनी यूट्यूब आणलं आणि यूट्यूबच्या क्रिकेटच्या स्पर्धा, टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक खेळाडू आपल्याला आता यूट्यूबवरती आपल्या टी व्हीवरती पाहायला मिळतो. असं यूट्यूब चॅनल tenniscricket.in. लाईट गेल्यामुळे काही काळ आपण थांबलो होतो, लाईव्ह दिसत नव्हतं. आणि पुन्हा एकदा तुम्ही ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पहा यूट्यूबवरती tenniscricket.in या चॅनलवरती. तर रुपेश जाधव आबा यांचे बंधू देखील स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. रुपेश जाधव कुंबळवणे. तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी श्री नारायण निकम यांनी शूज दिलेत. फलंदाज आणि गोलंदाजासाठी शूज. मनसे उपशाखा अध्यक्ष ताडदेव नारायण निकम साहेब, आपला आम्ही आभारी आहोत. आपल्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला शूज दिलेत. आमचे सुनील सकपाळ साहेब मॅचचा आनंद घेत आहेत, ऑफिसमधून का होईना परंतु मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे रुपेश जाधव पळचिलचे हे देखील नक्की दुबईवरून मॅच पाहता येते. ही स्पर्धा दुबईवरून ही स्पर्धा पाहिली जाते. असोसिएशनचा बॅनर टाक ना. इथे स्कोरचं नाव काय? असोसिएशनचा बॅनर. स्कोरचं नाव काय? विराज. विराजा बोलो बोलो माईकवर बोलो. सुमित वाघमारेने जर अर्धशतक केलं तर अलंकार जाधव आणि आविष्कार जाधव यांच्याकडून 500 रुपये आलेत. विराज, आमचे गुणलेखक विराज, आपण यायचे. विराज विराज ए विराज. ए विराज. विरान. बरं ये विराज बघा बघा. विरान का काय? विरांत आमचे गुणलेखक सकाळपासून म्हणजे चांगली गुणलेखकाची भूमिका पार पाडतायत. तर यानंतर पुढील 6 षटकासाठी तुम्हाला मी घेऊन जाईल प्रसाद परब सर यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. चक्कर येते तर आम्ही काय करू आता. आता आमचं काम चालू झालंय, आम्ही आता नाही काय होतं. ठीक आहे तू कर फक्त ना.
हॅलो हॅलो थँक्यू सो मच निलेश पवार. एक चांगली धावसंख्या उभारली पहिल्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 66 आणि 67 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं मैदानावर KKCC या संघासमोर अर्णव इलेव्हन या संघाने. चला सामना सुरू करायचा आहे. मी कौतुक करीन ते म्हणजेच KKCC या संघाचं. या संघाला दिलेल्या निर्धारित वेळेत त्यांनी मात्र 6 षटकं पूर्ण केली. बरोबर 2:15 सामना सुरू झाला होता आणि 2 बरोबर 46 मिनिटांनी मात्र त्याने एक इनिंग पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. चला फिल्डिंग लावून घ्यायचे ताबडतोब अर्णव इलेव्हन. गोलंदाज पहिले षटक घेऊन सज्ज होतो विनोद. विजय उदेकर यांचं आगमन झालं. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये. प्ले पंचांचा कॉल येतोय आणि आघाडीचा गोलंदाज स्ट्रायकिंग एंड आपण बघतोय तो राजेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित. त्याला सामना सुरू करा. सामना सुरू करायचा ताबडतोब पंचांचा सिग्नल करा खेळाडूंना. इनिंग ब्रेकमध्ये 5 मिनिटं गेली आहेत. सामना लवकर सुरू करा. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय विनोद. शॉर्ट ऑफ लेन तो ऑनसाइडला पूल केला. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 खेळाडू येत आहेत बॅकअप देण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडलंय 2 धावेने पहिल्या चेंडूवर. राजेश आणि सुजित आला आघाडीला. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 67 रन्स टू विन हे टार्गेट ठेवायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे त्याच्याकडून. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंड. चांगली गोलंदाजी. थोडंसं चेंडू तुम्ही पाहता थोडंसं थांबून येतोय. बॅटच्या वरून चेंडू निघून गेला. डॉट डिलिव्हरी. पहिले षटक आपण बघतोय की गोलंदाज विनोद कडून. पॉवर प्ले सुरू आहे. सुजित आणि राजेश आघाडीचे फलंदाज KKCC या संघाकडून. 67 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. द विकेट. शॉर्ट ऑफ लेन लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअरले मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय चेंडू. कोणी खेळू जवळपास नाहीये. सीमारेषे बाहेर या 4 धावा. गुड शॉट. थांबून चेंडूला एक्झिक्यूट केले डीप मध्ये. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला चेंडूवर आणि चांगलं एक्झिक्युशन स्ट्राईक एंडला बॅट्समन राजेश कडून. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. 6 षटकांमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. सी ग्रुप मधला हा पहिला सामना सुरू आहे KKCC वर्सेस अर्णव इलेव्हन या संघांमध्ये. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती आपण बघतोय 6 धावा. विनोद. शॉर्ट ऑफ लेन त्या पंच केल्या. क्षेत्राच्या काय कव्हरला करा फिल्डिंग. हाताच्या खालून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. एवढ्या वेगवान चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाही खेळाडू. बरोबर त्याच्या हाताच्या खालून चेंडू निघून जातोय आणि आउटफील्डला त्या ठिकाणी कोणी नाही आहे कारण पॉवर प्ले सुरू आहे. याचा फायदा उचलला आणि चांगला पंच पाहायला मिळाला. ताकद भरपूर वापरली या फटक्यावर आणि एक चेंडूला एक्झिक्यूट केलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. चांगली सुरुवात. एक विश्वसनीय सुरुवात राजेशने आपल्या संघाला करून दिली आहे.
शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा दाखव, मिड ऑफच्या डोक्यावरून जबरदस्त एक्झिक्युशन, बॅक टू बॅक तिसरा चौकार तुम्ही पाहतात राजेशच्या बॅटमधून. गुड बॅटिंग, प्रचंड ताकद आहे, ताकदीचा भरपूर चांगला वापर करतोय पॉवर प्ले सुरू असल्यामुळे. दोन खेळाडू जे तुम्ही बघताय ते ऑन साईडला सेट केलेत, पण तशी गोलंदाजी होत नाहीये. मागचे दोन चेंडू आपण जर बघितले तर ऑप्शनच्या बाहेर अटॅक केलं होतं आणि दोन्ही चेंडू आपण बघितलं चौकार, एक कव्हर्समधून जबरदस्त पंच आणि एक मात्र थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक मिड ऑफच्या डोक्यावरून. धावसंख्या 14. नेक्स्ट बॉल फ्रॉम विनोद. चेंडू हवेमध्ये, आता मात्र भाग पडला फटका खेळण्यासाठी चुकीचा, पण खेळाडू तिथे नाहीये जवळपास. सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू आणि पंचांचा इशारा या चेंडूवर षटकार. ब्राईट स्टार्ट, एक डॉमिनेटिंग स्टार्ट दिले आपल्या संघाला राजेशने. तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळते मैदानावर. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली, एकमेव पहिला षटकार आपण बघतोय या इनिंगमध्ये आणि तो सुद्धा राजेशच्या बॅटमधून. शेवट चेंडू आला षटकार आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय एकूण अंकित झाली आहे ती 20 धावा धाव फलकावर. एक ताबडतोड सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये KKCC या संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावा धाव फलकावर अंकित झालेत. काल आपण बघितलं की या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा पाठलाग होत नव्हता. 5चे 5 सामने आपण जे बघितले तर त्या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसामध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला नाही अजिबात, पण आज मात्र काही सामने आपण बघतोय ज्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग इथे होतोय. एक सर्वोच्च धावसंख्या सुद्धा नोंदवली मैदानावर आपण बघितलं ते म्हणजे रोहनच्या संघाने तब्बल 85 धावा, हायएस्ट स्कोर इन द टुर्नामेंट. कालचा जो उच्चांक होता तो 72 धावांचा होता. सुरुवातीचे सामने आपण 53, 54 अशा धावसंख्या बघितल्या, पण त्या धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षय. सामोर जाईल तो स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतोय तो सुजित. चेस केला, प्रदीप फटका, मॅग्निफिसंट स्क्वेअर कट आणि चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला जातोय खूप वेगाने. सीमारेच्या वर 4 धावा. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू, थोडासा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट वाईड अँड पनिश्ड. अप्रतिम फटका सुजितच्या बॅटमधून. धावसंख्या 24. पॉवर प्लेचा प्रतिम वापर इथे करत असताना दोन्ही फलंदाज. पुन्हा ते चेस केलं, थोडासा अपिच खेळतोय फटका, पुन्हा ते डी पॉइंटला चेंडू जातोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. सुपर बॅटिंग ओपनिंग पेअरकडनं काय जबरदस्त एक हाणामारी, जबरदस्त सुरुवात. कारण गोलंदाजी तशी होते, जसे मात्र तुम्ही आता चेंडू येत आहेत त्या मेरिटनुसार मात्र एक्झिक्यूट करत असताना, बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज 2 चौकार डोळ्यांचं पारणं फेडणारे होते अक्षरशः. चेंडू बघतायत ऑप्शनच्या बाहेर आहे, चेस करतायत आणि आपण एक स्क्वेअर कट बघितला, एक अपिश फटका बघितला. दोन्ही फटके डोळ्यांचं पारणं फेडणारे सुजितच्या बॅटमधून. 28 धावा धाव फलकावर. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. मिड ऑफवरून चेंडू मागे जातोय. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, पण बघा ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे मला फटका खेळायचा होता. थोडंसं बॅटर घेऊन चेंडूला अपिश थोडंसं खेळायचं होतं, पण टायमिंग झाला नाही. चेंडू सरळ रेषेत निघून गेला मिड ऑफमध्ये. धावसंख्या 29. हा मध्ये चेंडू थोडंसं मागे गेला फलंदाज, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू अपेक्षेप्रमाणे जास्त खाली राहतोय बॅटच्या. अँड डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 29. हा चेंडू समोर एक्झिक्यूट केला, क्षेत्रक्षेत्र तिथे जज करतोय आणि इथे मात्र विकेट. भाग पडला फटका खेळण्यासाठी. बघितलं की फलंदाज बॅकफुटला जातोय सातत्याने, त्याच्या बरोबर पायाच्या दिशेने चेंडू टाकला आणि हा फटका खेळत असताना आता मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑफला तिथे कुठलीही चूक होत नाहीये आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय. या षटकात गोलंदाज आहे तो अक्षय. पहिल्या विकेटचं पतन. राजेश तंबूत परततोय, राजेश जागा घेतो, त्याच्या आतमध्ये सुमित. हॅलो सुमित तो नवीन फलंदाज मैदानावर. सुमित ऑन स्ट्राईक, 29 लॉस ऑफ 1.
बॉटम हँड फ्लिक केलंय शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. धावसंख्येला चांगला आकार दिला. धावफरकावर 30 धावा. एका धावेने सुमितने खातं उघडले. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं पुढच्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 15च्या गतीने आले त्या 30 धावा धावफलकावर 2 षटका अखेर. 67 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी. अजूनही 37 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 24. चोवीस चेंडूचा खेळ शिल्लक 37 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करा प्लीज. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटं आपण घेतली आहेत त्यामुळे जरा स्पीडअप करा. फास्ट खेळायचं आहे. या षटकानंतर पाणी घेऊन रेडी राहायचं आहे. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की 12व्या खेळाडूंना आपण पाणी घेऊन तयार राहा या षटकानंतर. नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मनोज तळेकर. मनोज तळेकरचं हे पहिलं षटक आहे वैयक्तिक. पुढचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चेंडू जातो. ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॅकअप तिथे मात्र येणार का. चेंडू थांबत नाही. अप्रतिम फटका. जबरदस्त हँड अँड आय कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काय एक्झिक्यूट केलं. मनगटी फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. सुमितच्या या शॉटने मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली. मनगटी फटक्यांमध्ये हैदराबादचे जे खेळाडू माहीर आहेत अझरुद्दीन, रॉबिन उत्तप्पा, राहुल द्रविड, ग्रेट क्रिकेटर्स. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. पुन्हा एकदा बॉटम हँड प्लेस केले चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. एकदा तिथे कंप्लीट केली आहे. फ्लिकचे फटके जास्त खेळणं पसंत करतात. मनगटी फटके जास्त खेळणं पसंत करतात सुमित. पहिल्या चेंडू सुद्धा त्याने अशाच प्रकारचे मनगटी फटके दाखवून एकदा अंकित केली. त्यानंतर एक चौकार, एक सिंगल, पुन्हा एकदा वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 6 धावेंचं सुमित. मनोज तळेकर पुढचा चेंडू ऑन साईडच्या चेंडूला प्लेस केलाय. एक धाव मिळते चेंडूवर. छत्तीस धावा धावफलकावर. 36 ऑन स्कोर कार्ड. 31 धावा अजूनही करायच्यात कारण 67 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे. 67 रन्स टू विन फॉर KKCC. पुन्हा एकदा बॉटम हँड. मनोज गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर सातत्याने आपण बघतोय की मनगटी फटके एक्झिक्यूट केले जात आहेत. फलंदाज सुमित आणि त्याचबरोबर सुजितकडून. धावसंख्या 37. आतापर्यंत प्रत्येक चेंडू एक धाव दिली. एक पहिल्या चेंडू आपण चौकार बघितले. आतापर्यंत आले त्या ती षटकामध्ये 7 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. फुलटॉस आहे. बॅक टू द बॉलर. लोअर फुलटॉसची निश्चित चेंडू होता. खेळायचं होतं व्ही शेपमध्ये. चेंडू समोर निघून गेला बरोबर सुजितचा. अँड डॉट डिलिव्हरी. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. पुन्हा बॉटम हँड ऑन द टोस. फलंदाज उभा राहिला. गलीमध्ये चेंडूला कट केलाय. तोपर्यंत एकच धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकते ती 38 धावा धावफलकावर. 18 चेंडूचा
18 चेंडूचा खेळ शिल्लक. पंच नको म्हणतात, पाणी आहे तिथे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू गणेश बाविस्कर. अठरा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. तिने आपण षटकं बघितली. विनोदचं एक षटक आपण बघितलं. आघाडीचा गोलंदाज विनोदने धावा खर्च केले ते 20. त्यानंतर आपण बघितलं अक्षयने षटकामध्ये धावा खर्च केले ते 10. एक विकेट त्याने मिळवली. त्यानंतर आपण बघितलं की मनोजने षटक हाताळलं. 8 धावा खर्च केल्या. त्याला विकेट मिळालं नाही आहे. पण थोडंसं आपण बघतोय की धावांचा आलेख थोडासा कमी होत चालला आहे. अठरा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर या षटकामध्ये. अक्षय शॉर्ट ऑफ लेंथ कट केलाय. पॉइंटला क्षेत्राचं काय. धावची जी संधी आणि फेक चुकीची. एवढी चांगली फिल्डिंग करून सुद्धा मात्र चेंडूची फेक चुकीची होते. जीवदान मिळते जणू काही ते म्हणजे सुजितला. 17 चेंडू 29 ची गरज. अक्षय सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ कट केले. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप मधून खेळाडू येतोय. प्रयत्न करतोय. बघायचं प्रयत्नाचं मात्र त्याने पराकाष्ठा केली आहे. गुड फिल्डिंग झालं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. पण चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. सीमारेषेवर 4 धावा. प्रयत्न खूप चांगले होते. डीप पॉइंटला तो उभा होता. पण बघितलं की फलंदाजी मात्र ज्याप्रमाणे चेंडूला कट केलंय पॉइंटच्या डोक्यावरून थोडासा अपिश फटका पाहायला मिळाला. इट्स लाईक अपर कट. आणि 4 धावा वसूल झाल्या त्या चेंडूवर. धावसंख्या एकूण अंकी जरी धावफलकावर आपण बघतोय ती 42 42 धावा. लेग स्टिकवर चेंडू होता. खूप सुंदररित्या त्याला एक्झिक्यूट केलंय. मनगटी फटका पुन्हा पाहायला मिळाला. बॅट अँड पॅड एकत्र आणण्याचा ऑनसाईडला प्लेस केलाय आणि फिक्स सुद्धा चांगली झाली आहे. बॅकअप तिथे येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आतापर्यंत या षटकात 3 चेंडू झाले ते 6 धावा. समोर एक्झिक्यूट केला. बॅक टू द बॉलर. चांगलं एक्झिक्युशन. सेफ शॉट आहे. आणि इथे मात्र काय होत आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. खराब फिल्डिंग. चौकार. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. सेफ शॉट होता. पण डीप मध्ये दोन्ही खेळाडूंकडून झाली ती चूक आणि चौकार वसूल झालाय. धावसंख्या 48. या षटकात आले तर आतापर्यंत 10 धावा 4 चेंडूमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता. डबल माइंड झाला. बट फलंदाज कट करायचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. पंचांकडे हलकंसं अपील झालं. पण तोपर्यंत तुम्ही आता चेंडू जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. तेरा चेंडू आणि अजून 19 धावांची गरज आहे. 13 बॉल अँड 19 टू विन. 13 चेंडू 19 धावा. ओ बघायचं हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होणार. पण बरोबर खेळाडूच्या जाऊन लँड होतोय. फलंदाज बाद होईल. शेवट चेंडू मात्र विकेट मिळते ती गोलंदाज अक्षयला आणि फलंदाज डेड बॉल. आता काही कारणास्तव थोडा वेळ लाईट नव्हती. 1 घंटा लाईट नव्हती. काही केबलचं काम चालू होतं. तेव्हा पोलादपूर तालुक्यामधून काही मुलांनी वेगळ्या कमेंट्स दिलेल्या आहेत. तर त्या कमेंट्सवाल्या मुलांना माझं एक बोलणं आहे.
तुमच्या घरी हार आणि फूल घेऊन येणार आहे मी. तुमचा ॲड्रेस त्याच्यावरती पाठवून द्या. तुमच्या घरी मी अध्यक्ष म्हणून तुमच्या घरी येणार आहे. ठीक आहे, लाईव्हमध्ये सांगतो तुम्हाला मी. हे मी लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तालुक्यामधली मुलं आहात, बाहेरची नाही आहात. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, तुमचा ॲड्रेस मला पर्सनल नंबरवरती पाठवा. मागचा चेंडू डेड बॉल होता. बघायचा आहे पुन्हा सुजित ऑन स्ट्राईक. लेग लान्स मागे जातो चेंडू, खूप वेगळ्याने ट्रॅव्हल होतोय फाईन लेग मध्ये. क्षेत्रशः चेंडूच्या मागे कोण शर्यत जिंकणार आणि फायनली चेंडूने शर्यत जिंकली. खरा फिल्डिंग, सीमारेषे बाहेर 4 धावा. बारा चेंडू आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. ट्वेल्व बॉल अँड 15 टू विन. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज इथं गोलंदाजी मार्गावर विनोद, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, 20 धावा खर्च केला होता आणि पुन्हा एकदा तो कॉमेंट्री बॉक्स एंड करूनच गोलंदाजी करतोय. हे थोडं सरप्राईज करणार आहे. स्ट्रायकिंग याला सुमित, टेक्निकल साऊंड क्रिकेटर. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, फिल्डिंग असो, पीटीपीएल मध्ये सुद्धा जबरदस्त छाप सोडली या खेळाडूने. सुमित ऑन स्ट्राईक. त्याच्या हेअरस्टाईलवर आम्ही जास्त इम्प्रेस झालो. खूप चांगली हेअरस्टाईल आहे सुमितची. बारा चेंडू 15 धावांची गरज आहे. सामना सुरू करावा प्लीज, स्पीडअप करावा. बारा चेंडू 15 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये खेळाडू तिथे. खरा फिल्डिंग पुन्हा एकदा खरा फिल्डिंग. सीमारेषे वर 4 धावा. अर्णव 11 संघाने मात्र धावा समोरून तुम्ही बघताय, तुम्ही बाल केल्यात समोरच्या संघाला, KKCC. खरा फिल्डिंग पाहायला मिळते. कॉन्फिडन्स पूर्णपणे ढासळला सर्व खेळाडूंचा. 11 चेंडू 11 धावांची गरज. काल आम्ही असेच सामने खूप क्लोज बघितलेत, जिथे मात्र 12 चेंडूत 15 धावा झाल्या नाहीत, 18 धावा झाल्या नाहीत, 17 धावा झाल्या नाहीत. असे सुद्धा सामने पाहायला मिळाले काल. खास करून ज्योती एंटरप्राइजेस संघाच्या समोर आम्ही जेव्हा असं लक्ष बघितलं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला तिथे आणि स्कूप अंदाजमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. फिल्डर्स कडून झालेली चूक आणि त्याचा फटका बसतोय गोलंदाजांना. पहिल्या षटकात आपण बघितलं की विनोद होता, तो सुद्धा कॉमेंट्री बॉक्स एंड करून त्याने स्वतःचा एंड चेंज नाही केलाय, पण परिस्थिती तीच आहे. त्या षटकात धावा येत आहेत. धावांचा ओघ वाढलाय सातत्याने. पुन्हा तसाच फटका त्याच दिशेने. आता मात्र क्षेत्र निवडलंय. लॉंग स्टॉप स्क्रीनच्या समोर चेंडू जातोय. 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या वर 4 धावा. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो. सलग 3 चेंडू 3 चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग.
तोच उल्लेख मगाशी मी केला, जर तुम्ही तुमच्याकडे 2 षटकं जर तुमच्याकडे असतात तुम्ही एंड चेंज करायला काय हरकत नाही आहे. पण इथे आपण बघतोय विनोद एकाच एंडने गोलंदाजी करतोय आणि सोनू काही सुमितला माहिती आहे की प्रत्येक चेंडू त्याचा असाच बाउन्स होत येणार आहे, राईज होत येणार आहे आणि दोन त्यांनी तसेच फटके एक्झिक्यूट केले. पहिले षटक ॲज इट इज ते षटक पाहायला मिळते जणू काही. पाठला केला प्रदीप फटका. वॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट फिनिश. 4 चेंडू 4 चौकार. टेक्निकल साऊंड क्रिकेटर का म्हटलं मी या खेळाडूला. वॉट अ बॅटिंग. PTPL मध्ये सुद्धा असाच रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याने बॅटिंग केली होती, परफॉर्मन्स दिला होता आणि मगाशीच उल्लेख केला की त्याच्या केसावर मी जास्त इम्प्रेस आहे. काय जबरदस्त हेअरस्टाईल आहे सुमितची आणि काय बॅटिंग सुद्धा केली आहे. असे सामने खूप रेअर बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आज आपण हा पहिला सामना असा बघतोय विरांत की ज्या सामन्यामध्ये एक षटक बाकी ठेवून सामना जिंकलाय. आता बाकी सर्व सामने शेवट षटकापर्यंत गेलेत आणि त्यापैकी 80% सामने तर चेस झाले नाही, त्यामुळे सर्व षटकं आपण बघितली आहेत दोन्ही इनिंगची. हा पहिला असा सामना जिथे मात्र एक षटक बॅलन्स ठेवून सामना जिंकलाय. एक षटक आणि जवळजवळ 2 चेंडू बॅलन्स.